सीटीटी फेब्रुवारी 2024 साठी अतिशय महत्वाचे प्रश्न बघत आहोत मित्रांनो आपण। या ठिकाणी बघा, सविता एटीएम से कुछ रुपए निकालने गई, उसे 2000 के 5 नोट, 2000 ची किती 5 नोटा, ₹500 के 4 नोट, 500 रुपयाच्या 4 नोटा आणि 100 रुपयाच्या 9 नोटा मिळालेल्या आहे। एटीएम मध्ये ज्यावेळेस पैसे आपण टाकतो, म्हणजे ज्यावेळेस आपण अमाऊंट त्या ठिकाणी फिल करतो, तर त्याच्यानंतर आपण पासवर्ड वगैरे टाकून ते रुपये आपल्याला मिळतात। तिने तसंच केलं सविताने काय केलं की सर्वप्रथम तिने 2000 रुपयाच्या 5 नोटा तिला मिळाल्या, नंतर 500 रुपयाच्या 4 नोटा मिळाल्या आणि 100 रुपयाच्या तिला 9 नोटा मिळाल्या। एकूण रुपये किती मिळाले ते सर्वप्रथम आपण काढूया। या ठिकाणी 2000 गुणिले 5, 2000 गुणिले 5 म्हणजे किती, हे झाले 10,000। त्यानंतर 500 रुपयाच्या 4 नोटा म्हणजे हे झाले 2000, या ठिकाणी 2000 आपण लिहून घेऊया। त्यानंतर 100 रुपयाच्या 9 नोटा म्हणजे 900 रुपये झाले, या ठिकाणी 900 रुपये आपण घेतले। एकूण तिला किती रुपये प्राप्त झाले ते एटीएम मधून ते सर्वप्रथम आपण काउंटिंग करू। 0 0 9 2 आणि 1, 12,900 रुपये तिच्या हातात आले। बट रुपए गिनने पर उसे मालूम हुआ कि उसके पास 2000 का एक नोट, 2000 का एक नोट और 100 रुपीस का एक नोट कम है। ज्यावेळेस तिनं मोजून बघितलं तर तिच्या असं लक्षात आलं की 2000 ची नोट आपल्याकडे कमी आली आणि 100 रुपयाची एक नोट कमी आली, म्हणजेच कम मिला है। उसने एटीएम से निकालने के लिए कितनी राशि भरी होगी, म्हणजे ज्यावेळेस आपण त्या एटीएम मध्ये अमाऊंट टाकतो ते तिने किती टाकली होती असं आहे। मग याच्यासाठी काय झालं, हे तिला मिळाले आणि हे मिळणे बाकी होते, म्हणून या ठिकाणी 2000 ची एक नोट म्हणजे 2000 आणि 100 रुपयाची एक नोट म्हणजे 100 रुपयेच। आता अमाऊंट तिने किती फिलअप केली हे या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं, या ठिकाणी आले 15,000 रुपये। सो आन्सर येते मित्रांनो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। या प्रकारचा कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला तर तो तुम्हाला आलाच पाहिजे, आन्सर तर आपला राईट आहे। एक प्रश्न मी तुम्हाला होमवर्क साठी देतो। सविता एटीएम मधून ज्यावेळेस पैसे काढायला गेली त्यावेळेस 500 रुपयाच्या 5 नोटा तिला मिळाल्या, 100 रुपयाच्या 4 नोटा मिळाल्या, 50 रुपयाच्या 11 नोटा तिला मिळाल्या, परंतु रुपये मोजल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की 500 रुपयाची एक नोट आणि 50 रुपयाची एक नोट कमी आहे, तर तिने त्या एटीएम मध्ये किती रुपये फिल केले होते हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। तो आपका आंसर कमेंट बॉक्स में जरूर दीजिएगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यानंतर या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।